पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील 2 सराईत आरोपींना नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातून जेरबंद करण्यात यश मिळवलंय. त्या कारवाईमुळे शहरातील गाजलेल्या दरोडा प्रकरणाच्या तपासाला मोठे यश मिळाले. 15 मे 2024 रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान 6 आरोपींनी हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानात घुसून सोन्या चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता. दरोड्याचा प्रयत्न करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुन्हे शाखेला आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2 ची पथके समांतर तपास करत होती. घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, राहुल पालखेडे, नाझिम खान पठाण, अप्पा पानवळे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, राम बर्डे, गोरक्ष साबळे, मुक्तार शेख, नितीन जगताप आणि विलास चारोस्कर यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपी पंजाबमध्ये असल्याची माहिती समोर आली. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत व त्यांच्या पथकाने पंजाबमधील मोहाली येथे जाऊन सलग 3 दिवस अहोरात्र शोध मोहीम राबवली आहे. पोलिसांनी मोठ्या शितफीने पाठलाग करून आरोपी हनीश कुमार महेंद्र सिंग, वर्ष 47, राहणार डेराबस्ती मोहाली पंजाब आणि रणजित सिंग दर्शन सिंग, वर्ष 52, राहणार बहादरपूर फकीरा, जिल्हा पटियाला पंजाब यांना ताब्यात घेतलाय. चौकशी दरम्यान आरोपींनी त्यांच्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1, 2, मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या सहभाग घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सुगाव नव्हता. या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांना सुरू नव्हता. क्राईम ब्रँच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली. सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे, CCTV कॅमेरे सतत ढूंढाळे आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत शेवटी त्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 2 आरोपी पंजाब येथील आहेत, 1 आरोपी मोहाली येथील आहे, दुसरा एक पटियाला येथील आहे. दोन्ही आरोपी जे ताब्यात घेतले, अटक केले ते रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी वारंवार असे गुन्हे केलेले आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. आरोपींची ओळख 2010 मध्ये जेलमध्ये अंबाला जेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांनी ठरवलं की आपण कुठेतरी दरोडा करायचा. त्या उद्देशाने ते पंजाबवरून निघाले. पंजाबवरून निघतानाच त्यांनी त्याच वेळेस त्यांचे मोबाईल बंद केले पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून. आणि ते सुरुवातीला मुंबईला आले. मुंबईला येऊन त्यांनी परत नाशिक गाठलं. नाशिकला त्यांनी तिथल्या ठिकाणांची रेकी केली. त्यांनी रेकी करून तिथे ज्वेलर्सचं दुकान आहे, रोडवर असल्यामुळे ते पळून जाणं सोपं आहे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी इथे दरोडा करायचं ठरवलं. त्यांनी नाशिकमध्ये इथे येऊन लॉजमध्ये थांबले. नंतर त्यांनी इथूनच 2 बाईक चोरी केल्या आणि त्या 2 बाईकवर एका दुकानापर्यंत आले होते. दुकानामध्ये येऊन त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. दिवसभराचा धाक दाखवला. कारागिरांनी वर्कर्सनी प्रतिकार केल्यामुळं त्यांना काही उठता आला नाही. तेव्हा त्यांना आणि त्याच दुकानातून त्यांना परत जावं लागलं. परंतु त्यांनी त्यावेळेस पिस्तलच्या बटनी केल्यामुळं दुकानाचा कारागीर जखमी झाला होता. तो व्हिडिओमध्ये व्यवस्थित आहे, बेचर आहे. परंतु कुठलाही सुगावर नसताना देखील, आरोपीकडे मोबाईल नसताना देखील फक्त तांत्रिक कौशल्य, अहोरात्र मेहनत घेऊन 500 पेक्षा जास्त CCTV 2 दिवसामध्ये बघून आरोपींचा माग काढून 2 आरोपींना अटक केलेली आहे. तर आरोपीचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये त्यांचं काय कनेक्शन होतं? नाशिकमध्ये आरोपींचं कुठले कनेक्शन नव्हतं. हे रेकॉर्डवरचे सराईत गुन्हेगार आहेत. ते रँडमली नाशिकमध्ये आले आणि नाशिकमध्ये येऊन 2 दिवस सतत रेकी केली आणि त्यांनी ठरवलं की कुठल्या ठिकाणी त्यांना दरोडा करू शक्य आहे. त्यांचं नाशिकमध्ये कुणाशी काही कनेक्शन नाही. या अगोदर त्यांच्यावर देशभरातील गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. काय त्याची हिस्ट्री आहे?
नक्की हा प्रकार काय या सगळ्यांमध्ये? हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी. त्याचा पूर्वीचा तिथला नोकरी झालेली आहे. सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे. सर कुठून ताब्यात घेण्यात आले यांना? त्या आरोपींना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून. आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, तिथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राईम ब्रँच युनिट आणि 1-2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता. आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राईम ब्रँच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती. आणि जेव्हा आरोपीला वाटलं की आपण घरी पोहोचतोय, त्यावेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं. आरोपींकडून किती माल हस्तगत करण्यात आलेला आहे? या गुन्ह्यामध्ये आरोपींनी कुठलाही मुद्देमाल ठेवलेला नव्हता. त्यांचा प्रयत्न फसलेला होता. त्यामुळे आरोपींकडे काही मुद्देमाल असलेला नाही. एस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.